नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. की आपण या ठिकाणी ज्यांनी संस्था स्थापन केली ते स्वर्गवासी चंदोबा जगताप साहेब आणि सरस्वती पूजन या ठिकाणी करावं. आपण दीप प्रज्वलन करून या सभेला सुरुवात करणार आहोत. या संस्थेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालिका माननीय सौ राजवर्धनताई जगताप यांना विनंती की आपण सर्वांनी काकांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात करणार आहोत. सर्व संचालक मंडळांना विनंती आणि मनपूर्वक सर्व सभासदांचं हार्दिक स्वागत. पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड खळद या संस्थेची 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. संस्थेची तर आपण ही कृषी प्रधान देश म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं या भारताकडं, तो कृषी प्रधान देश उत्तम पद्धतीचा घडावा, चांगला राहावा आणि सक्षमपणाने आपला शेतकरी उभा राहावा या दृष्टिकोनातून या संस्थेची स्थापना केलेली. या सगळ्या गोष्टी करत असताना या संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका माननीय आनंदी काकी जगताप, त्याचप्रमाणे मॅनेजिंग डायरेक्टर राजवर्धनी संजयजी जगताप, त्याचप्रमाणे आमदार संजयजी जगताप साहेब, त्या या संस्थेचे संचालक बोर्डातील ज्येष्ठ संचालक आमचे काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप अण्णा जगताप, बोमन, त्यानंतर मोहन अण्णा जगताप, पांडुरंगी कामते, त्याचप्रमाणे संजयजी ताकोले साहेब, त्याचप्रमाणे अतिशय उत्तम शेती उद्योगात काम करणारे आमचे विलास काका जगताप, साईदजी, साजिद बागवान, बाळासाहेब बेरेड आणि आप्पासाहेब पुरंदरे, त्याचप्रमाणे संजय राणा, ही सर्वच अतिशय उत्तम पद्धतीचे डायरेक्टर बोर्ड या संस्थेच्या विकासासाठी कायमस्वरूपी धडपड. त्याचप्रमाणे या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका माननीय राजवर्धनीताई जगताप यांचेही मनपूर्वक स्वागत. सर्वच संचालक मंडळाचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड खळद ही 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत असताना सुरुवातीलाच आपण या सभा सुरू होण्यापूर्वी या सालामध्ये तसेच संस्थेचे सभासद, त्यांचे नातेवाईक, गवळी त्यांचे नातेवाईक, ज्ञात अज्ञात व्यक्ती या सालात निधन झालेले आहेत आणि पुरंदरचं भूषण ज्यांना दैवत्व प्राप्त झालं होतं ते विश्व चैतन्य परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज यांचं नुकतंच त्यांनाही देवाज्ञा झालेली. या सर्वच व्यक्तींना आपण 2 मिनिटं उभं राहून मी सर्वांना विनंती करतो की आपण श्रद्धांजली अर्पण करायला. या संस्थेची 24वी वार्षिक सर्वसाधारण संपन्न होत असताना या संस्थेची उभारणी करत असताना स्वर्गवासी चंदोबा जगताप साहेबांनी
पुरंदरसाठी एक स्वप्न पाहिलं होतं की या संस्थेची स्थापना करत असताना शेतकऱ्यांना एक पूरक व्यवसाय निर्माण होईल आणि दौलकरांना तिचं स्वप्न व्हावं, उत्तम पद्धतीची ही संस्था निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी हे स्वप्न पाहिल्यानंतर पुरंदर हवेलीचे आमदार उत्तम पद्धतीने एक व्यावसायिक आणि उत्तम पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी गाई गोठा निर्माण करणे, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करणे, या सगळ्या गोष्टी बारकाईने पाहिल्यानंतर ही संस्था अतिशय अग्रगण्य घडली आणि पुरंदर तालुक्यात असणाऱ्या शेतकऱ्यांचा फळ बाजार, त्याचं कोल्ड स्टोरेजमध्ये उत्तम पद्धतीने ठेवण्यासाठी जी व्यवस्था, पेट्रोल पंप, त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर उत्तम काम केलं आणि शेतकऱ्याच्या दुधाला उत्तम भाव मिळावा म्हणून पुरंदर मिल्क अँड ॲग्रो ही संस्था कार्यरत आहे. पुनश्च एकदा सर्व संचालक मंडळाचं आणि मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि संस्थेचे ज्येष्ठ संचालक आमचे मार्गदर्शक प्रतिभांना पोमण यांना विनंती करतो की आपण या संस्थेच्या सभेची प्रस्तावित करावी. सुस्वागतम. सुस्वागतम सुस्वागतम. पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्व उपस्थित आहात. 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत असताना आजच्या वार्षिक सर्व सभेसाठी आपण सर्व उपस्थित आहात. स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या स्मृतीला प्रथम अभिवादन करतो आणि थोड्याच वेळात या कंपनीच्या पुरंदरच्या अध्यक्षा श्रीमती आनंदी काकी जगताप या उपस्थित राहणार आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. उपस्थितांमध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच अतिशय आदरणीय, आवडते, लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी जगताप सर, या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौभाग्यवती राजवर्धनताई जगताप, संत सोपान काका सहकारी बँकेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय रमणीक शेठ कुटेडे सर, दोन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे आदरणीय विठ्ठलरावजी दोरगे साहेब, पंचायत समितीच्या माजी सदस्य आदरणीय सुनीता काका कोलते, मार्केट कमिटीचे उपसभापती आदरणीय महादेव नाना टिळेकर, त्याचप्रमाणे शहाजानो भाभी रफिक वैशेख, संचालिका मार्केट कमिटी, अशोक गोविंदे, संचालक मार्केट कमिटी, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचेच कार्यार्थ मार्गदर्शक आणि सांप्रदायातील ज्येष्ठ नेतृत्व आदरणीय देवकर भाऊ, संभाजीनाना काळाने, महेशराव खैरे साहेब, विभागीय अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्याचप्रमाणे महेशजी राणे आणि सर्व बहादर, सर्व हितचिंतक, वाहतूक व्यावसायिक, शेतकरी बंधू, दुग्ध उत्पादक, सर्व कर्मचारी, सर्व संचालक, पत्रकार बंधू, सर्व दूध डीलर्स आणि दूध वाहतूक करणारे सर्व कर्मचारी, या सर्वांचंच खऱ्या अर्थानं संस्थेच्या वतीनं आणि संचालक मंडळाच्या वतीनं मी मनापासून या 24व्या वार्षिक सर्व सभेसाठी सर्वांचं स्वागत करतो. उद्या अनंत चतुर्दशी आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण ही सभा आयोजित करतोय आणि जर तसं पाहिलं तर 2006 साली स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्यांनी केलेली सुरुवात आज तशी पाहिली तर खूप मोठी प्रगती या संस्थेने केली. त्याचा मी थोडक्यात अहवाल या निमित्ताने व्यक्त करतो. पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड खडक या कंपनीची स्थापना 2006 साली संस्थापक सहकारी महर्षी माननीय चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली
आणि आपल्या तुम्हामाचे सर्वांचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी जगताप यांच्या पुढाकाराने आणि त्याचप्रमाणे श्रीमती आनंदीकाठी जगताप, त्याचप्रमाणे राजवर्धी संजय जगताप या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे पुरंदर तालुक्यातील शेतकरी वर्गांसाठी एक दुग्ध व्यवसाय कंपनी स्थापन करावी असा मनोदय स्वर्गीय चंद्रकाका जगताप यांनी पाहिला आणि त्यातून शेतकरी वर्गाला एक व्यवसायाची जोड मिळावी हा त्यांचा एक उद्देश आणि त्याचप्रमाणे त्यामुळं ही कंपनी स्थापन झाली याची पूर्वकल्पना आपल्या सर्वांनाच आहे. आजची परिस्थिती आणि 2006 सालची परिस्थिती मी थोडक्यात त्यामध्ये तुम्हाला काही वाचन करून दाखवतो. पुरंदर मिलचे भागभांडवल 2006 आणि 2007 साली 1,02,18,850 इतकं होतं. परंतु आता 2023 आणि 2024 या वार्षिक अहवाल वर्षामध्ये संस्थेने 5,10,38,000 एवढं उत्तुंग असं भागभांडवल केलेलं आहे. पुरंदर मिलचे भागभांडवल 2006 साली त्याचं उत्पन्न होतं 11,86,97,267 आणि आज रोजी 23-24ला 59,53,72,578 कोटी इतकं उत्पन्न या कंपनीचं आहे. पुरंदर मिलचे अनेक संकलन केंद्र त्यामध्ये निमित्तानं होत आहे. आजही आपण वेगवेगळ्या पद्धतीनं संकलन या संस्थेसाठी निर्माण करतो. पुरंदर मिलचं आजचं संकलन हे 35,000 लिटर्स हे पर डे आहे. 2006-07 साली 18,000 लिटर होतं. तर याच्यामध्ये निश्चितच चांगली प्रगती या निश्चित केलेली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 या कंपनीचं दूध संकलन, बल्क कूलर, दूध प्रक्रिया वितरण असे अनेक व्यवसाय या निमित्ताने केले जातात. कंपनीने संपूर्ण वर्षात दुधाशिवाय दुग्धजन्य पदार्थ त्यामध्ये तूप असेल, पनीर असेल, खवा असेल, विविध प्रकारचे सुगंधित दूध, लस्सी, ताक, आईस्क्रीम अशी उत्पादन आनंदी ब्रँड या नावानं आपण उत्पादित करतो आणि त्याची विक्री करत असतो. पुरंदर मिलने वरील नियोजन करत असताना दुधावर प्रक्रिया करून पॅकिंग दुधाचे विविध भागात म्हणजे मुंबई असेल, पुणे, महाड, कर्जत, भोर, खंडाळा, जेजुरी, उरुळी कांचन, सासवड आणि इतर तालुक्यातील पातळीवर आनंदी दूध या ब्रँड खाली स्वतःच्या वाहनामधून हे दूध वितरित केलं जातं. कंपनीच्या पेट्रोल पंपाच्या माध्यमातून CNG गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल यांची वितरण व्यवस्था आपण सुरू केलेली आहे. त्यानुसार आर्थिक वर्षामध्ये पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड याच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शीतगृह प्रकल्प हे काकांचं स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण या निमित्तानं पाहायला मिळतो. ज्या वास्तूमध्ये आपण ही संचालक आपण व्यावसायिक ही सभा आपण इथे घेतोय ते 5,000 मेट्रिक टनाचं साठवणूक असणारं हे शीतगृह आणि त्याच्यामधून अनेक शेतकऱ्यांना त्या किंवा व्यावसायिकांना त्याचा फायदा आपल्या निश्चित कारण होतो. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस फुलांना दर नव्हते त्यावेळेस शेतकऱ्यांनी सुद्धा इथे आणून फुलं ठेवली आणि ज्यावेळेस योग्य दर आले त्यावेळेस ती फुलं आपण मार्केट पाठवलं तर त्याचं उत्पन्न खऱ्या अर्थानं खूप लक्षणीय होतं. त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना या निमित्तानं झाला. सदर शीतगृहाचे काम विविध विभागामध्ये चालते. उदाहरणार्थ प्री कुलिंग, रॅपनिंग, कलेक्शन, ग्रेडिंग इत्यादी शीतगृहामध्ये सर्व प्रकारचे फळे, भाज्याफळे, फुलांचीही साठवण केली जाते. शेतकऱ्यांना फुलांच्या माध्यमातून नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होतो आणि योग्य भावापर्यंत मिळेपर्यंत या शीतगृहामध्ये फळे असतील, भाज्या असतील, फुले असतील ही साठवणूक करण्याची तरतूद केलेली आहे. सदर शीतगृहाची साठवणूक क्षमता कमी पडत असल्यामुळे नवीन वाढीव 3,000 मेट्रिक टनचे क्षमतेचे कोल्ड स्टोरेज हे नियोजित केलेले आहे. आर्थिक मंदी असताना सुद्धा कारण दुग्ध व्यवसाय हा कमी जास्त असा होत असतो आणि आर्थिक मंदी असताना सुद्धा कंपनीने मागील आर्थिक वर्षामध्ये नफा कमवलेला आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये अजूनही त्यामध्ये वाढ व्हावी यासाठी आपलं जे संचालक मंडळ आहे
ते सातत्याने प्रयत्नशील आहे. संचालक मंडळ त्या बाबतीत नियमितपणा आणण्यासाठी योग्य ती पावले उचलत आहे. या आर्थिक वर्षामध्ये कंपनीने मगाशी सांगितलं की 2022-2023 जो 62 कोटी 2,01,087 आणि 23-24 मध्ये 59,53,72,578 कोटीचं उत्पन्न आपण इथं कमवलेलं आहे. सर्व कंपनीचा खर्च, एकूण खर्च यामध्ये 22-23ला 61,87,92,691 रुपये होता. परंतु या वर्षीमध्ये एकूण खर्चामध्ये कपात झालेली आहे आणि 2023-24 साली 59,43,64,327 रुपये आहे. सर्वसाधारण पाहिलं तर कंपनी म्हटलं की नफा कमवणं आलं आणि उत्पन्न कमवल्यानंतर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं फायदा त्या लाभधारकांना व्हावा असा अंतिम उद्देश या कंपनीचा असला पाहिजे. त्याप्रमाणे टॅक्स नंतरचा फायदा या कंपनीला 2022-23 साली 13,30,000 होता, तो या वर्षी 9,98,400 रुपये झालेला आहे. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की जरी स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी त्या काळामध्ये आपण एक वेगळे उद्दिष्ट ठेवून ही कंपनी स्थापन केली होती आणि त्याच वेळेस काकांनी जाहीर केलं होतं की जे लाभधारक होतील, जे शेअर होल्डर असतील, त्यांना 1 किलो तुपाचं वाटप हे दरवर्षी करण्यात येतील. परंतु संचालक मंडळामध्ये निर्णय घेतला होता आणि त्याची विचारणा झाली होती की सदरहू अनेक लाभधारक त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं दूध उत्पादक होते, संस्थेला दूध देत होते, घालत होते. परंतु हल्ली असं होत नाही. हल्ली वेगवेगळ्या पद्धतीने उत्पन्नाचे स्रोत असल्यामुळे शेतकरी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी दूध घालतो. परंतु 1 किलो तूप हे जरी आम्हाला योग्य वाटत नसलं तरी आदरणीय चेअरमन सरांनी किंवा आमदार साहेबांनी सांगितलं की काही झालं तरी काकांचा शब्द तो अंतिम असला पाहिजे आणि त्यानुसार प्रत्येक शेअरहोल्डरला 1 किलोचं तुपाचं वाटप हे दरवर्षीप्रमाणे करण्यात येत आहे. मला सांगायचा उद्देश आहे की आपण सातत्यानं या कंपनीसाठी ज्या पद्धतीनं आपण भाग घेता त्याच पद्धतीनं 2019 साली ज्या पद्धतीनं आपण या तालुक्यामध्ये आमच्या सातत्यानं मार्गदर्शन या संस्थेला करणारे आणि दूरदृष्टी असणारे नेतृत्व म्हणजे संजयजी जगताप यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही प्रगती आम्ही संचालक मंडळ आम्ही करू शकलो आणि त्याचा फायदा या संस्थेला निश्चितच होत आहे. कारण आमदार साहेबांची दूरदृष्टी आणि त्यांचे कर्तृत्व हे आपल्याला निश्चित सांगायचं गरज नाही असं मला वाटतं. 2019 साली आपण उत्तुंग असं प्रेम आणि त्या पद्धतीनं मदत ज्या पद्धतीने केली निश्चितच त्याचं प्रतीक या 5 वर्षामध्ये आपल्याला दिसलं आहे आणि त्याचं आपलं माहिती या निमित्तानं पाहायला मिळते. मला एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं 2019 साली आपण आम्हाला आदरणीय सरांना जे अतिशय प्रचंड उदाहरण प्रेम दिलं तसंच प्रेम याही पुढच्या काळामध्ये आपण असावं एवढीच एक निमित्त या निमित्तानं विनंती आपण सर्वांना करतो. आणि अधिक न बोलता आपण इथं आला पुनश्च एकदा आलेल्या सर्वच मान्यवरांचं त्याचप्रमाणे शेअरहोल्डर आणि हितचिंतक प्रेस रिपोर्टर या सर्वांचंच मनापासून स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद अण्णा. पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड खळद या संस्थेची 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. आलेल्या सर्वच मान्यवरांचं आणि सभासदांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. यानंतर आपण सभेला सुरुवात करणार आहोत. संस्थेचे संस्थापक माननीय काकांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था स्थापन झाली आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप साहेब यांनी त्या संस्थेला उद्दिष्ट अवस्थानं खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय दृष्टिकोनातून पुढे नेली. ते संजयजी जगताप साहेब आणि मॅनेजिंग डायरेक्टर संचालिका माननीय राजवर्धनीताई यांच्या माध्यमातून मी संस्थेचे या ठिकाणी
ज्येष्ठ संचालिका आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शका आनंदी काकी जगताप याही उपस्थित आहेत, त्यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि मान्यवर भागधारक, कंपनीच्या 24व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपण सर्वांचे स्वागत करताना अतिशय आनंद होत आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल आपण सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे. वार्षिक अहवालानुसार कंपनीला 2023-24 या वर्षात साधारण 10,08,000 निव्वळ नफा झाला आहे. हे सर्व संचालकाच्या योग्य नियोजन, कर्मचाऱ्यांच्या व आपण सर्वांच्या सहकार्याने लाभल्याने शक्य झालेले आहे. 2006 साली खळद सासवड येथे सुरू झालेले दूध प्रक्रिया प्रकल्प प्रगतीपथावर आहे. तसेच कंपनीने तिच्या कार्यात विस्तारीकरण करून त्यामध्ये पेट्रोल पंप, CNG, कोल्ड स्टोरेज, वजन काटा, आनंदी फ्रोझन ड्रिंकची सुरुवात केली आहे. चालू वर्षात दूध प्रकल्प व कोल्ड स्टोरेज वितरण करण्यासाठी संचालक मंडळाने कार्यवाही सुरू केली आहे. वैधानिक लेखापरीक्षक व कंपनी सचिव यांच्या मार्गदर्शनाची कंपनीला साथ मिळालेली आहे. याच्या बरोबर कंपनीच्या सर्व कर्मचारी वर्गांच्या सहकार्याबद्दल संचालक मंडळ आभारी आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने कंपनीला नावारूपाला आणायचे व तिचे विस्तार वाढवण्याचे संचालक मंडळाचे ध्येय राहील. पान क्रमांक 3, नोटीस. सर्व सभासदांना नोटीस देण्यात येते की पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड या संस्थेची 24वी सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी गट नंबर 897 गोटीमळा, खळद, पुरंदर पेट्रोल पंप मागे, सासवड जेजुरी रोड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे 412-301 या ठिकाणी सकाळी ठीक 11 वाजता खालील व्यवहार करण्यासाठी होत आहे. सर्वसाधारण व्यवहार. विषय क्रमांक 1, दिनांक 31 मार्च 2024 अखेरचा लेखापरीक्षण अहवाल स्वीकृती विचार करून आर्थिक वर्षाचे ताळेबंद, नफा तोटा पत्रक इत्यादी वार्षिक पत्रकांना मान्यता, लेखापरीक्षकांचा अहवाल, संचालकाचा अहवाल विचारात घेणे व स्वीकृती करणे. विषय क्रमांक 2, श्रीमती आनंदीबाई चंदूकाका जगताप हे क्रमशः निवृत्ती प्रक्रियाद्वारे निवृत्ती होत आहे, त्याची पुनर्नियुक्ती करणे. विषय क्रमांक 3, लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे आणि त्यांचे मानदंड ठरवणे. विशेष व्यवहार. विषय क्रमांक 4, खालील ठराव दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय सर्वसाधारण ठराव म्हणून पारित करणे. कंपनी कायदा 2013 कलम 180(1) नुसार मधील तरतुदीनुसार कंपनी संचालक मंडळास अधिकृत करण्यास स्वीकृती देते की कुठलेही चल किंवा अचल मिळकत मालमत्ता गहाण ठेवण्यास, सध्याच्या व भविष्यातील कर्जांसाठी संपूर्ण किंवा अंशतः मालमत्ता तारण म्हणून कुठल्याही आर्थिक संस्थेकडे, बँकेकडे ठेवणे व त्याच्या व्याजासह किंमत, आकार व खर्च सर्व कंपनी देण्यास पात्र असेल. विषय क्रमांक 5, खालील ठराव दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय सर्वसाधारण ठराव म्हणून पारित करणे. कंपनी कायदा 2013 कलम 180(1) नुसार मधील तरतुदीनुसार संचालक मंडळ असा ठराव करतो की आपण वेळोवेळी पैसे उसनेवारी घेईल किंवा त्याशिवाय तात्पुरत्या पैशाची उसनवारी कंपनीच्या बँकेकडून सर्वसाधारण परिस्थितीत वितरित भागभांडवलापेक्षा अतिरिक्त असले तथापि एकूण रकमेच्या उसनेवारी ही सर्वसाधारण विस्तारित भागभांडवल व अतिरिक्त राखीव निधी आणि रुपये 90 कोटीपेक्षा एका वेळेस जादा नसेल. विषय नंबर 6, खालील ठराव दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय सर्वसाधारण ठराव म्हणून पारित करणे. कंपनी कायदा 2013 कलम 62(1) मधील तरतुदीनुसार कंपनी भागधारकांच्या संमतीनुसार चालू आर्थिक वर्ष 2023-24 मधील भाग भांडवल जमा करणे व भाग वाटप करण्यास पात्र असेल.
विषय क्रमांक 1, 31 मार्च 2024 अखेरचा लेखा परीक्षण अहवाल आणि अहवाल स्वीकृती करणे. विषय क्रमांक 2, पान नंबर 3, तो पान नंबर 9 वरती त्या ठिकाणी सविस्तर दिलेला आहे. त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन सगळं केलेलं आहे आणि ते पान नंबर 9 आणि पान नंबर 10 वरती त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. त्याचप्रमाणे संस्थेचं बॅलन्स शीट आणि P&L पान नंबर 14, 15, त्याचप्रमाणे पान नंबर 16 आणि 17 ह्याच्यावरती त्याचं अनेक्चर आणि संपूर्ण माहिती, खर्चाची माहिती 18 पान नंबर 18 पर्यंत त्या ठिकाणी सविस्तर देण्यात आलेली आहे. तर आपले जर काही प्रश्न असतील तर कृपया त्याच्यामध्ये विचारायची विनंती सगळ्या सभासदांना. बॅलन्स शीट हे आपण इंग्लिशमध्येच केलेलं आहे, त्याचं मराठीतलं रूपांतर आपण निश्चितपणे करू. दुसरं म्हणजे या ठिकाणी बॅलन्स शीट पूर्ण संस्थेचं केलं आहे. आपल्याकडे आपल्या संस्थेचे 3 भाग आहेत. एक दुधाचा भाग वेगळा आहे, दुसरा भाग जो आहे तो आपल्या कोल्ड स्टोरेजचा इथला, तिसरा भाग जो आहे तो पेट्रोल पंप आणि वेविंग ब्रिज. त्या तिन्हीचं आहे. तिन्हीचं बॅलन्स शीट वेगवेगळं केलेलं आहे. तिन्हीचं P&L म्हणजे प्रॉफिट अँड लॉस सुद्धा वेगवेगळं केलेलं आहे. तर त्याची सविस्तर जर माहिती हवी असेल तर ती सुद्धा सभासदांना मिळेल. तर काय कोणाचे प्रश्न असतील तर कृपया सांगावेत त्याने. मंजूर आहे. बोला ना. विषय क्रमांक 1 आम्हाला मंजूर आहे. आपल्या संस्थेचं एकूण भाग भांडवल जे आहे म्हणजे शेअर कॅपिटल जे आहे ते 5,10,38,000 रुपये आहे आणि आपला जो रिझर्व आहे मागच्या 20 वर्षामधला तो 18,60,25,229 आहे. आपल्या संस्थेचं जे प्रॉफिट आहे यावर्षीचं ते प्रॉफिट जरी आपल्याला या ठिकाणी कमी दिसत असलं, डेप्रिसिएशन जो आहे तो मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 85 लाख रुपये, बरोबर ना? हो, 85 लाख रुपये डेप्रिसिएशन आपल्या कोल्ड स्टोरेजच्या मशीनला झालं. म्हणजे हा कॅश लॉस नाहीये, तर ते डेप्रिसिएशनचा खर्च आपल्याला दाखवायला लागतो बुक्समध्ये. त्यामुळे परंतु आपले जे इक्विपमेंट मशिनरी आहे त्या सगळ्या आहेत, पण त्या डेप्रिसिएशनमुळे तो लॉस झाला आहे. परंतु मला सर्वांनाच या ठिकाणी सांगायचं, आपल्या सगळ्यांना आठवत असेल 2010-11 साली आपण दुधावरतीच केवळ फक्त ही संस्था चालू होती, परंतु कोल्ड स्टोरेज पेट्रोल पंपामुळे संस्था आपली नेहमी फायद्यामध्ये त्या ठिकाणी राहतीये आणि या कंपनीला फायद्यामध्ये सातत्याने राहण्यासाठी तुमची सगळ्यांची आवश्यकता आहे. कारण आपण बघतोय सातत्याने गवत उगवण्यासारखे नवीन नवीन दुधाच्या कंपन्या आपल्या तालुक्यामध्ये येतात. तात्पुरत्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस दुधाचं शॉर्टेज असतं त्या काळामध्ये ह्या कंपन्या दूध कलेक्शन करतात आणि शॉर्टेज संपलं आणि त्या ठिकाणी दुधाचा महापूर सुरू झाला की ह्या कंपन्या त्या ठिकाणी पळून जातात आणि शेतकऱ्याला लिटरली रस्त्यावरती सोडलं जातं. आजही आपल्या तालुक्यामध्ये केवळ आणि केवळ पुरंदर मिलचं अस्तित्व सगळीकडे असल्यामुळे रेट त्या ठिकाणी चांगले मिळतात. मधल्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की आज आपलं पुरंदर मिल जवळपास 35,000 लिटर पर डे आपण कलेक्शन करतो. आपली सुरुवात झाली होती ती 5,000 लिटर पासून झाली, नंतर 10,000 लिटर. मग आपण आपला प्लांट 2007-8 साली
10,000 लिटरवरून 20,000 लिटरपर्यंत नेला आणि आज आपण 35,000 लिटरचं प्रोसेसिंग त्या ठिकाणी करतोय. परंतु बरंचसं दूध मधल्या काळामध्ये शॉर्टेज असल्यामुळे आणि आपल्याला हा रेट परवडू शकला नाही, नाहीतर आपण तोट्यामध्ये गेलो असतो. त्यामुळे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं की आपण प्रॉफिटमध्ये आलो त्याचं केवळ कारण आहे मागच्या काही काळामध्ये जवळपास 3 ते 6 महिने आपण दूध बाहेरच्या जिल्ह्यामधून आणत होतो, कारण ते आपल्याला जास्त स्वस्त पडत होतं आपली संस्था टिकवण्यासाठी. परंतु दुर्दैव असं आहे की बरेच वेळा काय होतं की संस्थेला मार देण्यासाठी किंवा कंपनी बंद पडण्यासाठी सुद्धा काही प्रयत्न त्या ठिकाणी होतं. मला आपल्या सगळ्या सभासदांना सांगायचं की दुधाच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे आपल्याला काहीतरी ठोस पाऊल त्या ठिकाणी उचलावं लागणार आहे, जेणेकरून ही शेतकऱ्यांची कंपनी त्या ठिकाणी सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभी राहील. आज आपल्याकडे कोल्ड स्टोरेजचा प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी घेतलाय, त्याच्याबाबत पुढचा विषय आपल्याकडे येणारच आहे एक्सपान्शनचा ह्याचा, त्यामध्ये मी बोलेन. परंतु हे जे बॅलन्स शीट आहे याची सविस्तर माहिती सुद्धा आपल्याकडे ह्याच्यामध्ये अहवालामध्ये दिली आहे. तो आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपल्याला मराठीमध्ये कन्वर्ट नाही करता आला, परंतु आमचा प्रयत्न राहील. मी मुंदडा साहेबांना सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत पुढच्या वर्षी हा अहवाल जो आहे त्याचं मराठीमध्ये सुद्धा बॅलन्स शीटचं विश्लेषण त्या ठिकाणी करावं, जेणेकरून तुम्हाला ते सविस्तरपणे माहिती देता येईल. काही जर प्रश्न अजून कुणाला विचारायचे असतील तर विचारू शकतात. काय आहेत का प्रश्न कोणाचे? पुढचा विषय घेऊयात मग. धन्यवाद. विषय क्रमांक 2, श्रीमती आनंदीबाई चंदूकाका जगताप हे क्रमशः निवृत्ती प्रक्रियाद्वारे निवृत्ती होत आहे, त्यांची पुनर्नियुक्ती करणे. मंजूर आहे. धन्यवाद. विषय क्रमांक 3, लेखा परीक्षणाची नियुक्ती करणे आणि त्यांचे मानदंड ठरवणे. तो संचालक मंडळाचा विषय. धन्यवाद काका. आभारी म्हणजे संचालक मंडळाला आपण अधिकार देतो. खूप आभारी आहे. धन्यवाद. विषय क्रमांक 4, खालील ठराव दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय विशेष ठराव म्हणून पारित करणे. आपली जी संस्था आहे, आपण आता ज्या कोल्ड स्टोरेज मध्ये बसलोय, हे कोल्ड स्टोरेज 5,800 मेट्रिक टनचं आहे. आपल्याला समोरच्या बाजूला जिथे गाड्या पार्क आहेत, आपल्याला आता हे 5,800 मेट्रिक टन म्हणजे जवळपास 580 ट्रक माल आपल्या या कोल्ड स्टोरेजमध्ये त्या ठिकाणी साधारणतः बसतो. आपल्याला आणखी 3,000 मेट्रिक टनचं शॉर्टेज या ठिकाणी आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने कोल्ड स्टोरेजची उभारणी यावर्षी या ठिकाणी आपल्याला 3,000 मेट्रिक टनची करायची. त्याचप्रमाणे कंपनीच्या ऍक्टप्रमाणे किंवा कुठल्याही सहकारी संस्थेच्या ऍक्टप्रमाणे कंपनीच्या ऍक्टप्रमाणे कंपनीला जर या आर्थिक वर्षामध्ये बँकेकडून काही कर्ज घ्यायचं म्हटलं किंवा बाहेरून काही शेअर आपण भांडवल किंवा डिपॉझिट कलेक्ट करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी आपली विशेष सर्वसाधारण सभेची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे हा विशेष व्यवहाराचा विषय म्हणजे हा ठराव दुरुस्ती त्या ठिकाणी आलेले आहे. तर ते आपले कंपनी सेक्रेटरी वाचून दाखवते. खालील ठराव दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय सर्वसाधारण ठराव म्हणून पारित करणे. कंपनी कायदा 2013 कलम 180(1) अ मधील तरतुदीनुसार कंपनी मंडळास अधिकृत करण्यास स्वीकृती देते की कुठलेही चल किंवा अचल मिळकत मालमत्ता गहाण ठेवण्यास सध्याच्या व भविष्यातील कर्जासाठी संपूर्ण किंवा अंशतः मालमत्ता तारण म्हणून कुठल्याही आर्थिक संस्थेकडे बँकेकडे ठेवणे व त्याच्या व्याजासह किंमत आकार व खर्च हे सर्व कंपनी देण्यास पात्र असेल. खालील ठराव दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय सर्वसाधारण ठराव म्हणून पारित करणे. कंपनी कायदा 2013 कलम 180(1) मधील तरतुदीनुसार संचालक मंडळ असा ठराव करतो की आपण वेळोवेळी पैसे उसनवारी घेईल किंवा त्याशिवाय तात्पुरत्या पैशाची उसनवारी कंपनीच्या बँकेकडून सर्वसाधारण परिस्थितीत
वितरित भाग भांडवलापेक्षा अतिरिक्त असेल तथापि एकूण रकमेच्या उसनवारी ही सर्वसाधारण वितरित भाग भांडवल व अतिरिक्त राखीव निधी आणि रुपये 90 कोटीपेक्षा एका वेळी जादा नसेल। विषय क्रमांक 6 खालील ठराव दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय सर्वसाधारण ठराव म्हणून पारित करणे। कंपनी कायदा कलम 2013 कलम 62(1)(c) मधील तरतुदीनुसार कंपनी भागधारकांच्या सहमतीनुसार चालू आर्थिक वर्ष 2023-24 मधील भाग भांडवल जमा करणे व भाग वाटप करण्यास पात्र असेल। तिन्ही विषय जे आहेत ठरावाचे ते एकसारखेच आहेत। या नवीन कोल्ड स्टोरेजसाठी जर आपल्याला आवश्यकता पडली तर आपण आज आपल्या संस्थेचे एकूण असणारं भाग भांडवल आणि आपला असणारं रिझर्व हा जवळपास 23,70,63,229 रुपये आहे। आपला शेअर कॅपिटल 5,10,38,000 आहे आणि आपला जो अतिरिक्त राखीव निधी आणि अतिरिक्त निधी हा 18,60,25,229 आहे। त्यामुळे आपण 90 कोटी रुपये एवढी रक्कम बाहेरून उभी करू शकतो। परंतु आपल्याला 3,000 मेट्रिक टनाच्या कोल्ड स्टोरेजसाठी केवळ आपल्याला 4 ते 5 कोटी रुपये त्या ठिकाणी लागणार आहे। साधारणतः आपण बँकेकडे प्रस्ताव करतो, त्याचबरोबर नाबार्डची आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची कपाटची स्कीममधनं जर आपल्याला सबसिडी उपलब्ध होणार आहे तर त्याप्रमाणे तो प्रस्ताव आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच्याबरोबर काही पॅकेजिंगचे मशीन उपलब्ध करणार आहोत। त्यासाठी आपल्या सभासदांची परवानगी आपण घेतो आहोत की एकतर बँकेच्या माध्यमातून, आर्थिक संस्थेच्या माध्यमातून किंवा शेअरच्या माध्यमातून आपण हे रक्कम उभी करण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी द्यावी। आपल्याकडे वेळोवेळी जर विशेष आपल्याला जर याच्यापेक्षा आणखी काही जर उभं करायचं म्हटलं तर त्यासाठी सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाईल। परंतु यामध्ये जर आपण परवानगी दिली तर येणाऱ्या काळामध्ये हे एक्सपान्शनचं काम आपल्या पुरंदर मिलचं निश्चितपणे सुरू होईल। तर सभासदांना विनंती आहे त्या विशेष व्यवहाराला आपण त्या ठिकाणी परवानगी द्यावी। पेज नंबर 4 विशेष टिप्पणी। जे सदस्य सभेस हजर राहण्यास व मतदान करण्यास पात्र आहेत व ते सदस्य त्याच ऐवजी दुसरी व्यक्ती अधिकृत प्रतिनिधी म्हणून सभेस हजर राहण्यास व मतदान करण्यास नेमू हे आपल्या कंपनीचे नियम आहेत। अहवालाच्या पान क्रमांक 4 वरती मागे दिलेले आहेत। आजच्या सभेची टिप्पणी आहे ती त्याच्या खाली खुलासेवाचा तपशील कंपनीच्या नियमांप्रमाणे द्यावा लागतो। त्याच्यामध्ये 4 आणि 5 जो आता आपण विषय घेतला त्याच्याबाबत माहिती आहे की संचालक मंडळाचा 4 व 5 मध्ये ठराव पारित करताना शिफारस केली असून कुठलेही संचालक संबंधित यांना वरील ठरावामध्ये पर्सनल स्वारस्य नाही, म्हणजे वैयक्तिक कुणालाही स्वारस्य नाही हा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। आपल्याला सगळ्यांना विनंती आता ऐन वेळचे जर काही विषय असतील तर कृपया सभासदांनी त्या ठिकाणी ऐन वेळचे विषय मांडावेत। एकेकाने जर मांडलं तर बरं होईल। काही आहेत का ऐन वेळचे विषय? पाटील काका मागे काही ऐन वेळचे विषय? शेअर ट्रान्सफर विषयी जे तुम्ही अपडेट करायला सांगता त्याची काय गरज आहे? शेअरचे ट्रान्सफर करताना कंपनी ऍक्ट प्रमाणे त्याचं ऍफिडेव्हिट करावं लागतं। आपल्याकडे नियमाप्रमाणे आपल्याकडे मला वाटतं जवळपास 20 सभासदांचे शेअर ट्रान्सफरसाठी अर्ज आले होते, जे मला वाटतं त्याच्या परिवारातील सदस्य मृत्यू पावल्यामुळे ट्रान्सफर करावे लागले। कंपनी ऍक्ट प्रमाणे शेअर ट्रान्सफरला ऍफिडेव्हिट करावं लागतं। सहकारातला कायदा वेगळा असतो, कंपनी ऍक्टचा कायदा वेगळा असतो, त्यामुळे आपल्याला ऍफिडेव्हिट ते करावं लागतं। दुसरं, जर आपण आपल्या शेअरचा काही प्रमाणामध्ये मित्र परिवाराला किंवा कोणाला ट्रान्सफर करायचे म्हटले तर त्याच्यासाठी सुद्धा यावर्षी आपण सुविधा त्या ठिकाणी करतोय। ते बोलतील त्या ठिकाणी आपली कंपनी सेक्रेटरी। आता आपल्या संस्थेचं भागभांडवल जे आहे ते 5,10,00,000 ज्या कंपन्यांना असतो तशाप्रमाणे ISIN कोड घेतलाय आपण। सेंट्रल म्हणजे इंटरनॅशनल सिक्युरिटी आयडेंटिफिकेशन नंबर, इंटरनॅशनल सिक्युरिटी आयडेंटिफिकेशन नंबर। त्यामुळे प्रत्येक शेअर होल्डरला
तो नंबर मिळणार आहे. फक्त आपण काय केलं की आपले शेतकरी सभासद असल्यामुळे कंपनी रजिस्टरला आपण त्या ठिकाणी पत्र दिलं की आम्हाला डीमॅट अकाउंट प्रत्येक, नाही तर काय करायला लागेल की जेवढे शेअर होल्डर आहेत प्रत्येकाला नॅशनलाइज बँकेमध्ये खातं उघडावं लागेल. त्यासाठी डीमॅट अकाउंट प्रत्येकाचं उघडायला नको. याच्यासाठी आपण त्या ठिकाणी परवानगीसाठी त्यांना मागितलेलं आहे. आणि हे जे ॲफिडेव्हिट आहे शेअर ट्रान्सफरसाठी कंपल्सरी ॲफिडेव्हिट द्यावं लागतं. कारण जो शेअर्स आहे आपला शेअर आपण ज्यावेळेस ट्रान्सफर करता जी व्हॅल्यू असते शेअर्सची त्या व्हॅल्यू प्रमाणे ट्रान्सफर करावा लागतो. काही सभासदांनी आता ऍप्लिकेशन केलं संस्थेकडे, कंपनीकडे, की कंपनी शेअर काही पार्टली घ्यावा. कंपनी पार्टली घेत नाही. तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला किंवा कोणाला तो विकू शकता किंवा देऊ शकता. हा ट्रान्सफरेबल शेअर आहे, म्हणजे आपण त्याची विक्री करू शकतो किंवा आपण तो देऊ शकतो. आणि असं एकदा डीमॅट अकाउंट झालं की जसा रिलायन्स कंपनीचा किंवा भारत फोर्सचा किंवा ह्याचा शेअर असतो तशी या शेअरची किंमत असते. त्यामुळे मला वाटतं की तो त्याप्रमाणे ट्रान्सफर करता येईल. आणि ॲफिडेव्हिट त्यामुळे लागतं, म्हणजे त्याला खर्च आहे परंतु आपल्या शेअरची व्हॅल्यू पण त्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे तो ॲफिडेव्हिट कंपल्सरी आपल्याला करावं लागतं, जे सहकारामध्ये नाही करावं लागत पण कंपनी ऍक्ट खाली आपल्याला करावं लागतं. आणि आपले शेअर जे आहेत ते आपल्याला थोडक्यात ना आपल्याला दुसरा माणूस बघावा लागतो जो घेतो. किंवा तुम्ही जर कंपनीकडे दिले, आमच्याकडे ज्यांची मागणी आहे त्यांना आम्ही सांगू की आपल्याशी संपर्क करा. आपले शेअर जर आपल्याला द्यायचे तर त्या माणसाशी आपण संपर्क करू शकता. असा त्याचा व्यवहार होतो. शेअर विकता येत नाही, शेअर ट्रान्सफर करावे लागतात आपल्याला. हा फरक आपल्याकडे कंपनी ऍक्ट मध्ये त्या ठिकाणी आहे. आणि वसंत यशवंत ताकवले, मी प्रथमच 23 वर्षाच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने शाळा असल्याकारणाने आम्हाला सुट्टीचा प्रश्न येतो, परंतु मी त्या ठिकाणी पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट लिमिटेडचे सर्व संचालक मंडळांचं अभिनंदन करू इच्छितो की सुरुवातीला 5,000 डेली कलेक्शन असणारं 35,000 डेली कलेक्शन दूध संकलन आपण करतोय. फक्त दूध संकलनाच्या माध्यमातूनच आपल्या या मिल्कला कंपनीला नफा मिळू शकत नाही, ही आमदार साहेबांची दूरदृष्टी आपण ओळखली. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सातत्याने 20 वर्षांनी या ठिकाणी कोळसा असेल बाकीचे उत्पन्न खऱ्या अर्थाने CNG पंप या ठिकाणी आपण केला. आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की CNG पंपामुळे आपल्याला नफा मिळतोय, उत्पन्न त्या ठिकाणी थोडंफार आपलं निश्चित वाढलेलं आहे. परंतु कोणत्याही गोष्टीचं उगमस्थान आपण जर पाहिलं तर ते अतिशय झऱ्याच्या स्वरूपात होतं. आणि खऱ्या अर्थाने ते वाहत जात असताना ते नदीच्या स्वरूपात जर व्हायचं असेल तर प्रत्येक सभासदांची एक या ठिकाणी भूमिका असणं गरजेचं आहे की जास्तीत जास्त दूध संकलन आपल्या या ठिकाणी शेतकरी गवळ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि दुसरा मला खऱ्या अर्थाने एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करायचा होता आमदार साहेब. खऱ्या अर्थाने माझ्याकडे काही CNG गाडी नाही, परंतु ज्या ज्या वेळेस मी CNG गाडीमध्ये बसतो त्या त्यावेळेस जे CNG गाडीवाले आहेत हे प्रामुख्याने तर त्या प्रत्येक जण CNG आपल्याच पंपावरती भरतं. त्याचं प्रत्येकाचं मी कारण विचारलं तर त्याचं मला वाटतं काय प्रेशर वगैरे काही गोष्ट असते आणि ॲव्हरेज ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्या या CNG पंपावरती मिळत आहेत. ही एक खऱ्या अर्थाने समाधानाची गोष्ट आणि आनंदाची बातमी त्या निमित्ताने निश्चित आहे. मी फक्त गवळ्यांना सगळ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी आत्ताच आमदार साहेबांनी सांगितलं की छत्र्यासारखे काहीतरी त्या तात्पुरते त्या ठिकाणी येतात, एखादा रुपया वाढवून देतात, परंतु जी संस्था ही शाश्वत आहे आणि उद्योग दृष्टिकोनातून सातत्याने पुढे चाललेली आहे त्याच्यावरती आपला प्रत्येकाचा दृढ निश्चय विश्वास असणं गरजेचं आहे. सोपान काका बँकेच्या आणि पुरंदर नागरी पतसंस्थेच्या मीटिंगमध्ये आमदार साहेब आपण या ठिकाणी एक उल्लेख केलेला होता की बाबा पुरंदरमध्ये मी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी एक विषय तुम्ही मांडलेला होता, तर त्या अनुषंगाने जरा थोडीशी माहिती आपण द्यावी ही नम्र विनंती. हॅलो. आणि आपण शाश्वत म्हणजे जी क्वालिटी म्हणजे जेवढं लिटर द्यायचं तेवढंच लिटर पण देतो आपण आणि तीच क्वालिटी आपल्याकडे असते. त्यामुळे पुरंदर मिल्कच्या पेट्रोल पंप आणि CNGच्या बाबतीमध्ये आपण निश्चितपणे त्या ठिकाणी. आणि मला आनंद आहे की अनेक सभासद
आपला पंप म्हणून त्या ठिकाणी सीएनजी किंवा पेट्रोल डिझेल भरायला त्या ठिकाणी येतात. मला कल्पना आहे सीएनजीचा सप्लाय हा कॉन्स्टंट नाहीये. आत्ताही मला वाटतंय आता आपण एसटी बरोबर आपला करार झालेला आहे, त्यामुळे एसटी बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सीएनजी खरेदी करतायत. तरी सर आपण जे मांडलं त्याच्याबद्दल खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो, मी नारायण जगन्नाथ तांबे जीव. माझ्या नावावर तर 2 शेअर आहेत, तर त्यातला एक शेअर की आपल्या दूध डेअरीला 30 वर्ष झाली, ती 24वी सभा, तर शेअर होल्डरला अजून शेअर सर्टिफिकेट मिळले नाही, ते लवकरात लवकर मिळावी माझ्या नंबर विनंती. 2007ला शेअर्स घेतलेले, 2024ला ते कोणत्या शेअर सर्टिफिकेट मिळालंच नाही. मग त्यासाठी डुप्लिकेटसाठी कंपनी ऍक्ट प्रमाणे डुप्लिकेट इश्यू करावं लागेल आणि त्यासाठी काही फी आहे, ती फी कंपनीला. आणि विनंती आहे सगळ्या शेअर होल्डरला, शेअर सर्टिफिकेट मिळेल. फक्त काय होतं की हिथे शेअरची नोंद करत असताना आपल्याकडे सहकारी संस्थासारखी फक्त आपल्याकडे नोंद होत नाही. ह्याची आपल्याला कंपनी ऍक्ट खाली कंपनी रजिस्टरकडे नोंद करावी लागते. त्याच्यासाठी ऍफिडेव्हिटचा काही खर्च आहे. कंपनी नोंदणी ऑफिसमध्ये म्हणजे ती सेंट्रलाइज असते. ही नोंदणी जी आहे ती फक्त केवळ इथे होत नाही. तुमच्या प्रत्येकाची नोंदणी ही कंपनी ऍक्ट खाली संपूर्ण भारतातले जे शेअर होल्डर असतात म्हणजे वेगवेगळ्या कंपन्याच्या तिथे सुद्धा त्याची नोंदणी होती. डीमॅट अकाउंट जे सांगितलं तो त्याचाच प्रकार आहे. त्यामुळे त्याला फी लागते. म्हणजे बरेच वेळा काय होतं की लोकांचा समज असतात सर्टिफिकेट लगेच मिळेल डुप्लिकेट आपल्याला, फक्त त्याच्यासाठी थोडासा खर्च जो ऍक्च्युअल आहे म्हणजे जो कमीत कमी लागतो तेवढा खर्च करावा लागेल. शेअर सर्टिफिकेट लगेच मिळून जाईल, त्याला काही अडचण येणार नाही. एवढीच विनंती सगळ्यांना. चालेल ना पाटील, थोडासा खर्च केला तर चालेल ना, जो काही नियमाप्रमाणे लागतो तो. आणखी काय कोणाला विचारायचं काय? सीएनजीला आहे ना, सीएनजीला एसटीचा आपण करार केला, एसटी लाईन आहे ना वाढत जाते, त्यासाठी स्वतंत्र काय करता येईल का बघा ना. नाही, एसटीचा जो करार आहे तो केवळ आपला 2 महिन्यांसाठी आहे. त्यांचा स्वतःचा पेट्रोल पंप सुरू झाला की एसटी इथून बंद होणार आहे आणि त्यांचा आता एसटी डेपो मध्येच आपण वेगळा सीएनजी पंप केलेला आहे. त्यामुळे आपला हा केवळ 2 महिन्यासाठी आहे. 2 महिन्यानंतर एसटीचा सगळा बिझनेस जो आहे तो त्यांच्या स्वतःच्या पंपावरती जाणार. सर्व्हिस रोडचा एक विषय घ्या ना, कारण गाड्यांच्या लागी रस्त्यावरती जातात ना बरपाटीमध्ये गाड्यांची लाईन लागते, तर बाजूला जर सर्व्हिस रोड झाला तर किमान त्या लाईन त्या रोडला तरी लागते. आपण सांगितलेलं सर्व्हिस रोडच्या बाबतीमध्ये आणि इथे ओपनिंग पण मोठं वाढवायला सांगितलंय आपण नॅशनल हायवेला. कारण इथे कोल्ड स्टोरेजच्या गाड्या पण येतात आणि येतात, त्यामुळे ते पण ओपनिंग वाढवायला सांगितलंय. आणि सर्व्हिस रोड आहेत ना, दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड त्वरित कनेक्ट पद्धत करून आहे ना त्याला लगेच सर्व्हिस रोड करायला सांगितलं. ते नॅशनल हायवेला फाटे कसे असतात मोठे, थांबायला जागा मिळत नाही, क्रॉस करताना रस्ता दोन्ही वेळेस काय होतं, तिकडून गाडी येणार आणि इकडून येणार, त्याला ते पट्टे आपण दिले पाहिजे थांबायसाठी. मग त्यासाठी 2 मिनिटं थांबतो ते अजून काय हायवेचं काम चालू आहे त्याच्यामध्ये ते होऊन जाईल. क्रॉसिंगसाठी मग गाडी वाईट पाहिजे, गाडी उभी राहिली पाहिजे. गाडी करूच आपण शक्यता आहे. बरोबर. अजून काही प्रश्न विचारायचे का? आपल्याकडे आपल्या सगळ्यांना एक दुसरी गोष्ट म्हणजे मागे कोण बोलणार आहे का? आपल्या सगळ्याच सभासदांना एक 3 गोष्टी मला विशेषतः या ठिकाणी सांगायच्यात. एक म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलं असेल जवळपास 1,02,00,000 रुपयांपर्यंत दरवर्षी आपल्याला विजेचं बिल हे देय करावं लागतं. त्यामुळे मागील वर्षी म्हणजे या वर्षी संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि जवळपास 600 किलोवॅटचा सोलर प्लांट आपण या ठिकाणी पुरंदर बिल्डला त्या ठिकाणी बसवतोय, ज्याची किंमत जवळपास 3,60,00,000 रुपये आहे. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मला वाटतं ऑक्टोबर 15 पासून हा प्लांट सुरू होईल त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे आपल्या
कोल्ड स्टोरेजला जवळपास 5,04,000 युनिट तयार होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे डेली प्लॅन करता 2,88,000 युनिट, पेट्रोल पंपासाठी 75,000 युनिट आणि कोल्ड स्टोरेजसाठी 20 लाख दरवर्षी आपल्याला त्या ठिकाणी बेनिफिट होणार आहे. आणि त्यामुळे एकूण जे बेनिफिट आहे ते साधारणतः 42 लाख रुपये 52 लाख रुपये एवढा आपला जो खर्च आहे लाईटवरचा तो वाचणार आहे आणि तो आपल्या नफ्यामध्ये जाणार आहे. म्हणजे आपलं जे आताचं एकूण बिल आहे ते 52 लाख रुपयांनी वर्षाला या प्लांटमुळे कमी होणार आहे. त्या प्लांटचं आता उत्पादन जे म्हणजे विजेचं सोलरचं ते एवढ्या 2 ते 3 आठवड्यामध्ये 15ला नाही 1 ऑक्टोबरलाच आपला प्लांट तो सुरू होतोय. त्यामुळे 1 ऑक्टोबर पासूनच आपल्याला हे उत्पादन होऊन जवळपास 35% अनुदान सुद्धा केंद्र शासनाचं आपल्याला या सोलरला त्या ठिकाणी मिळणार आहे आपण जो खर्च करतोय त्याच्यावरती. त्यामुळे दोन्ही फायदे आपल्याला पुनर्निर्मितीला त्या माध्यमातून मिळणार आहेत हे मला मुद्दामून या ठिकाणी सभासदांना सांगायचंय. त्याचबरोबर मगाशी आदरणीय ताटोले सरांनी या ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट ही कैलासवासी चंदूकाका जगतापांनी स्थापन करत असताना एक वेगळी संकल्पना आदरणीय काकांची त्या ठिकाणी होती. खरं म्हणजे 1999लाच आपल्या पुरंदर तालुक्याचा स्वतःचा सहकारी दूध संघ असावा. आंबेगाव प्रमाणे, बारामती प्रमाणे, इंदापूर प्रमाणे अशी काकांची संकल्पना होती. जवळपास 5 वर्ष 2004-05 पर्यंत त्या ठिकाणी आपण वाट पाहिली, परंतु शासनाच्या माध्यमातून त्याला परवानगी NOC आपल्याला मिळू शकली नाही. त्यामुळे मग आपण शेतकऱ्यांची संस्था जी सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या धर्तीवरती त्या ठिकाणी सुरू करण्याची संकल्पना मांडली आणि जवळपास 3,500 शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये या संकल्पनेला आपण सर्व सभासदांनी आदरणीय कैलासवासी चंदूकाका जगतापांना पाठिंबा दिला आणि त्याच्यातून पुरंदर मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट या संस्थेची सुरुवात त्या ठिकाणी झाली. ही सुरुवात झाल्यानंतर मधल्या काळामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दुधाच्या व्यवसायामध्ये आपल्याला जवळपास 2010-11 साली मोठ्या प्रमाणावरती तोटा झाला. तो तोटा झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी विचार केला की एकतर आपलं स्वतःचं दूध उत्पादन वाढवावं किंवा ॲग्रिकल्चरमध्ये शेती व्यवसायामध्ये इतर व्यवसायांच्याकडे जावं जेणेकरून ही संस्था टिकेल आणि वाढेल. त्यामुळे या कोल्ड स्टोरेजची संकल्पना आपण समोर आणली. 2012ला याचं काम सुरू केलं आणि 2013-14ला आपलं कोल्ड स्टोरेज पूर्ण झालं. आज जवळपास 5,800 मेट्रिक टनचं हे कोल्ड स्टोरेज. त्याचप्रमाणे पेट्रोल पंप आणि इलेक्ट्रिक वेव्हिंग स्केल हाही एक ॲडिशनल व्यवसाय आपण त्या ठिकाणी सुरू केला. त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये ग्रीन पीस असेल म्हणजे ओला वाटाणा इतरही पदार्थ आपण त्या ठिकाणी घेतो, त्याचंही मार्केटिंग काही प्रमाणामध्ये करतो. तुपाचंही प्रोडक्ट आपलं आहे, पनीरचं प्रोडक्ट आहे, परंतु मोठ्या प्रमाणावरती पॅकेजिंगमध्ये आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून जायचंय. त्याचबरोबर आपल्याला 5,800 मेट्रिक टनाचं कोल्ड स्टोरेज सुद्धा कमी पडतंय. त्यामुळे नव्याने मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी ज्याला परवानगी दिली ते 3,000 मेट्रिक टनाचं कोल्ड स्टोरेज हे आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करता येणार आहे. 3,000 मेट्रिक टनाच्या कोल्ड स्टोरेजची आपल्याला आवश्यकता आहे. त्यामुळे ते कोल्ड स्टोरेज सुद्धा आपण उभं करावं लागणार आहे. ह्या गोष्टी करत असताना काही प्रमाणामध्ये बँकेचं कर्ज किंवा कर्ज रूपाने डिपॉझिट किंवा सभासदांचे शेअर्स आपल्याला वाढवावे लागणार आहेत. तर ह्या सगळ्या संकल्पनांसाठी आज आपण बघितलं असेल आपण सोलरसाठी सुद्धा त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतोय. आज ह्या गोष्टीसाठी इन्व्हेस्टमेंट करतोय. माझी सभासदांना एकच विनंती आहे, मोठ्या विश्वासाने आपण सगळ्यांनी याला नेहमीच पाठबळ दिलेलं आहे. आज खळद सारख्या ठिकाणी असेल, सासवड सारख्या ठिकाणी असेल, स्वतःची एक सक्षम अशा प्रकारची ॲसेट संस्थेची त्या ठिकाणी झालेली आहे. सासवडला सुद्धा जवळपास 70 गुंठे जागा आपली अतिशय प्राईम लोकेशनला त्या ठिकाणी आहे. माझं स्वतःचं असं एक सभासद म्हणून सर्व संचालक मंडळाला आणि सगळ्यांना मत आहे की येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी आपण सभासदांनी हा विचार केला पाहिजे की आईजर आता ती जागा जी आहे ती पूर्वी आपण इंडस्ट्रियल म्हणून घेतली होती, नंतरच्या काळामध्ये ती जागा रेसिडेन्शियल झाली
तर त्या ठिकाणी जर आपण एखादी डेव्हलपमेंट स्कीम, कारण आज तुम्ही जर बघितलं तर आपली जी कंपनी आहे ही केवळ कोल्ड स्टोरेज, ॲग्रिकल्चर ह्याच्यामध्ये काम करते. परंतु मला काका असं वाटतंय, म्हणजे सर्व संचालक मंडळाने बघावं, कारण आता संचालक मंडळाच्या मीटिंगला मला वाटतं मी कधीतरी वर्षातनं येतोय, सर्व संचालकच त्या ठिकाणी बघतात. परंतु एक सेक्शन आपल्या या पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट मध्ये करावं, कारण भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांना याची सुद्धा आवश्यकता आहे. त्यामुळे जी 70 गुंठेची जागा आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रोजेक्ट केला, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट केला अतिशय प्राईम लोकेशनला, म्हणजे मला वाटतं उत्तम धाब्याच्या समोरच ती जागा आहे. काही प्रमाणात आपण भाड्याने देत होतो, ते आता बंद झालं. भाडं द्यायचं म्हणजे भाड्याने द्यायचं, आपल्याला त्याच्यापेक्षा स्वतः आपण डेव्हलप केलं आणि पुरंदर मिल्कनी फेज वाईज जर ते डेव्हलप केलं कर्ज घेण्याऐवजी, तर त्याच्यातनं आपल्याला इन्कम पण मिळेल. फक्त जेवी वगैरे नको, स्वतः डेव्हलप करायचं, स्वतः विकायचं, म्हणजे पुरंदर मिल्कचा प्रोजेक्ट म्हणून. आणि ते जर करता आलं आपल्याला, म्हणजे मला माहित नाहीये, कंपनी सेक्रेटरीने त्याची माहिती घ्यावी की ॲग्रिकल्चरची संस्था अशा प्रकारे करू शकते का. तर मला वाटतंय आपल्याकडे आता येणाऱ्या काळामध्ये कोल्ड स्टोरेज, लॉजिस्टिक पार्क, पॅकेजिंग ह्या सगळ्यामध्ये सुद्धा पुरंदर मिल्कने हळूहळू करून गेलं पाहिजे. भांडवल आपल्याला वाढवलं गेलं पाहिजे. परंतु भांडवल वाढवत असताना सुद्धा काही आयडियल आपल्याला तिथे काहीतरी डेव्हलप करून भाड्याने दिलं पाहिजे, किंवा मग त्या ठिकाणी आपण स्वतः डेव्हलपमेंट करून इमारतीचं त्या ठिकाणी त्याची विक्री करून त्याच्यातनं मला वाटतंय जर आपण प्रॉपरली डेव्हलप केलं, 70 गुंठे जागेमध्ये आपल्याला जवळपास 2 लाख स्क्वेअर फूट ना, 7 ते 14 जवळपास आपल्याला 2 लाख स्क्वेअर फूट बांधकाम त्या ठिकाणी मिळू शकतं. म्हणजे पुरंदर मिल्कला जर आपण तो डेव्हलप केला सगळा प्रोजेक्ट, तर 50 कोटींपर्यंत आपल्याला भांडवल त्या ठिकाणी आयतं उभं राहू शकतं. आणि त्याच्यामधून आपण कोल्ड स्टोरेजची डेव्हलपमेंट, इतरही डेव्हलपमेंट आणि अशा प्रकारे एक नवीन आणखी एका बिझनेसमध्ये, म्हणजे जसं आपण कोल्ड स्टोरेज मध्ये आलो, दुधाच्या नंतर वेविंग स्केल मध्ये आलो, पेट्रोल पंपामध्ये आलो, आज आपल्याला पॅकेजिंग, भविष्यामध्ये पॅकेजिंग हे खूप महत्वाचं आहे. आज आपण तूप तयार करतोय, आज आपल्याकडे काही प्रमाणामध्ये सीताफळाचा पल्प आहे, शेतकरी आणून ठेवतात, त्याचंही मार्केटिंग आपण काही प्रमाणामध्ये करतो. आपल्याकडे इथे सफरचंद आणलं जातं, ग्रीन पीस आणून ठेवतात लोक, त्याच्यातला काही प्रमाणात आपण सुद्धा विकतो ना, आपल्या संस्थेला फायदा होतो. मँगो पल्प पण ठेवतात, त्यातला काही आपणही विकतो, म्हणजे शेतकरी तर विकतात पण आपणही विकतो, त्यांच्याकडून घेऊन बरं का विकतो म्हणजे, आणि त्याच्यातनं आपल्याला इन्कम मिळतो. तर अशा प्रकारे मला वाटतंय की आपल्या कंपनीला अदर इन्कम कडे आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आपली स्वतःची आयडियल ॲसेट आहे. 2007-8 साली आपण ती जागा खरेदी केलेली आहे. अवघे मला वाटतं त्यावेळेस 30 की 35 लाख रुपये आपण त्यावेळेस त्या जागेसाठी इन्व्हेस्टमेंट केलेली होती. आज अतिशय आयडियल आहे, तर त्याच्यावरती सुद्धा आपण सगळ्या सभासदांनी विचार करावा, कारण आपली ॲग्रिकल्चर कंपनी, त्यामुळे आपण जर परवानगी दिली तर तशा प्रकारची परमिशन आपल्याला घेता येईल. आणि त्याचं एक वेगळं डिव्हिजन, कन्स्ट्रक्शनचं एक वेगळं डिव्हिजन आपल्या कंपनीमध्ये मला वाटतं निश्चितपणे होऊ शकतं. ह्याचाही विचार आपण सगळ्यांनी करावा. त्याचबरोबर टाकोले सरांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आपल्या सगळ्यांची अनेक वर्ष मनोमन इच्छा होती की आपल्या पुरंदर तालुक्याचं, आपल्या सर्वांचा हक्काचा कारखाना त्या ठिकाणी असावा. आपण अनेक वर्ष त्या ठिकाणी गेली, 2-3 वर्ष आम्ही फॉलोअप घेतोय. महेश अण्णा या ठिकाणी आहेत, काका या ठिकाणी आहेत, कळतची सगळी मंडळी आहेत. सगळ्यांनाच कल्पना आहे की सोमेश्वर कारखान्याचं सातत्याने, फुले पाटील आहेत, सगळ्यांना कल्पना आहे. मागे नारायण अण्णा तांबे पण मागे उपस्थित जातात, त्यांनी प्रश्न विचारला होता. तर सगळ्यांना कल्पना आहे की साखर कारखान्याची किती आवश्यकता ही पुरंदर तालुक्याला आहे. कारण 2019 पर्यंत आपल्या तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये किंवा आपल्या वरच्या पठारावरती 50,000 टन ऊसाचं उत्पादन फक्त त्या ठिकाणी होतं. परंतु 2023-24ला आपल्या तालुक्यामध्ये जवळपास पूर्व भागामध्ये 7,25,000 टन ऊसाचं उत्पन्न त्या ठिकाणी झालं. यावर्षी अनेक शेतकऱ्यांना गेटकेनमुळे किंवा लवकर आपल्याकडे तोडणी न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसानही त्या ठिकाणी झालं आणि एकूणच ऊसाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलंय. पुरंदर ऊसाचा भाग असेल किंवा दानाई शिरसाईच्या भागामध्ये सुद्धा जवळपास यावर्षी आपला तालुका दुष्काळी असताना सुद्धा 7,000 एकर ऊसाची नव्याने लागवड ही आपल्या
पारगावपासून ते खाली माळशिरसपर्यंत आणि नायगावपर्यंतच्या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी नव्याने लागवड झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन असल्यामुळे आपण त्या ठिकाणी एक प्रयत्न करत होतो की लवकरात लवकर आपल्याला सोमेश्वर कारखान्याचं सेकंड युनिट हे आपल्या भागामध्ये व्हावं. परंतु अनेक वर्ष फॉलोअप करून सुद्धा म्हणजे 2-3 वर्ष आम्ही सातत्याने बोलतोय. मागच्या वर्षी सुद्धा आपण त्या ठिकाणी सोमेश्वर कारखान्याचे सभासद माळेगाव कार्यक्षेत्रातले कमी करावेत आणि पुरंदरचे वाढवावेत असा ठराव पण मंजूर केला. 2022-23 आपण सोमेश्वर कारखान्यामध्ये तो ठराव मंजूर केला. परंतु नंतर परत विशेष सभा घेऊन त्यांनी तो ठराव नामंजूर केला. त्यामुळे मला वाटतं मोठ्या प्रमाणावरती पुरंदरचे शेतकरी हे सोमेश्वरला सभासद होऊ शकले नाही जे नवीन गावांमधले. त्यामुळे आपण निर्णय घेतला आणि बरेच दिवस आपण त्या ठिकाणी सर्च करत होतो की आपल्याकडे कारखाना कशा प्रकारे सुरू होईल. आपण आपल्या या प्लांट पासूनच जवळच्या भागामध्ये जवळपास 100 एकर जमिनीचा ऍग्रीमेंट सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे 102 एकर जागेचं. परंतु मधल्या काळामध्ये आपल्याला एक अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी आली आहे की आपण एक दौंड परिसरातला आपल्याच भागातला आणि ज्याचं कार्यक्षेत्र आंबोडीपासून शाकुर्ड्यापासून जुन्या जेजुरीपर्यंत त्या ठिकाणी हे कार्यक्षेत्र त्या कारखान्याचं येतं. अशा कारखान्याची एक अपॉर्च्युनिटी आपल्याला त्या ठिकाणी आल्यामुळे आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करतो आहोत की तो कारखाना हा आपल्याला घेता यावा आणि तो कारखाना जरी प्रायव्हेट असला तरी सुद्धा तो फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे आता आपण बघितलं असेल आदरणीय कैलासवासी चंदूकाका जगतापांनी आपल्या सासवडची माळी शुगर फॅक्टरीच्या धर्तीवरती जो 1930 ला कारखाना सुरू झाला त्या धर्तीवरती शेतकऱ्यांची ही कंपनी पुरंदर सुरू केली. त्या धर्तीवरती 2015-16 ला केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आणि ऑफिशियल FPO म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी ही ऑफिशियली त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केली गेली. तर त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत आपण तो कारखाना घेण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला आहे. प्राथमिक स्वरूपामध्ये त्या मंडळींच्या बरोबर आपली बोलणी चालू आहेत. आपल्या सगळ्यांनाच विनंती आहे खरं म्हणजे 9 किंवा 12 तारखेला आता गणपतीमध्येच आम्हाला त्या ठिकाणी अनाउन्समेंट करायची होती. परंतु अजून प्राथमिक बोलणी चालू असल्यामुळे त्या ठिकाणी थोडासा वेळ लागतोय. परंतु शक्यतो नवरात्रीमध्ये त्याचं अनाउन्समेंट आपण करणार आहोत. ज्याप्रमाणे पुरंदर मिल्कचे शेअर्स आपण त्या ठिकाणी घेतले हाही मोठा प्रयत्न आणि मोठी झेप आपण साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये घेतोय ज्याच्यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत कारखान्याचं आपण कारखान्याच्या म्हणजे साखर कारखान्याच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहोत. त्याच्यामध्ये कोजन असेल, डिस्लरी असेल, त्याचप्रमाणे इथेनॉल असेल असे सगळेच प्रकल्प आपल्याला करता येतील आणि शेतकऱ्यांचा कारखाना खऱ्या अर्थाने सहकार आणि लिमिटेड कंपनीच्या मधला दुवा म्हणून फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत घ्यायचा विचार आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा एवढीच विनंती मला आजच्या या अॅन्युअल मीटिंगच्या ताकोडे सरांनी आठवण केल्यामुळे मी मुद्दामून उल्लेख केला की आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग घ्यावा हीच विनंती मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करायची. मी आता 2 विषय आपल्या समोर मांडलेले आहेत. एक म्हणजे आपल्या सासवडच्या जागेसंदर्भातला जेणेकरून आपली संस्था ही भक्कम होईल आणि दूध, ॲग्री प्रोडक्ट आणि त्याच्याबरोबर कन्स्ट्रक्शन व्यवसाय अशा तिन्हीकडे आपल्याला जाता येईल. आणि दुसरा विषय म्हणजे आपल्या साखर कारखान्याचं. तर या विषयांवरती जर आपल्याला काही प्रश्न असतील तर कृपया आपण सगळ्यांनी विचारावेत. संचालकांना सुद्धा माहित नाहीये मी सासवडचा आणि कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीचा विषय मांडलाय परंतु त्यांनी सुद्धा त्याच्यावरती विचार करावा. आपणही सर्व सभासदांनी विचार करावा. मला असं वाटतंय की आपली कंपनी आपली संस्था ही वाढली पाहिजे आणि कुठलंही क्षेत्र आपल्याला असं नाही पाहिजे की त्या क्षेत्रामध्ये आम्ही जाऊ शकत नाही. कारण आज तुम्ही बघताय बिल्डिंग क्षेत्रामध्ये बिल्डर क्षेत्रामध्ये जर इतर करू शकतात तर का नाही शेतकऱ्यांची कंपनी लावू शकत. तर हेही गोष्टी आपण निश्चितपणे करू शकतो असं मला वाटते. तर त्याच्यावरती आपण सगळ्यांनी विचार करावा आणि निर्णय घ्यावा. जर काही प्रश्न असतील आपले तर कृपया ते विचारावे तेवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.